हॅलो, कशा आहात सगळेजण? आशा करते तुम्ही सगळेजण ठीक असाल, खूप 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 आनंदी असाल. तर मागच्या एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला विचारलं होतं की YouTube संदर्भात तुमचे काही प्रश्न असतील तर ते प्रश्न तुम्ही मला विचारा, त्याची मी उत्तरं देण्याचा प्रयत्न करेन. आणि एक पोस्ट पण मी टाकली होती, त्या पोस्टमध्ये पण तोच क्वेश्चन होता. कारण बऱ्याच जणींचे मला क्वेश्चन्स येत असतात की ॲफिलिएट कसं करायचं, टॅग कसं लावायचं वगैरे वगैरे. आणि जेवढं मला माहिती आहे म्हणजे तुम्ही जर कमेंट केली तर थोडक्यात मी त्याचं उत्तर देऊन टाकते. पण अशी जर बसून मी त्यावरती व्हिडिओ बनवली तर स्पष्टपणे जेवढं काही मला माहिती आहे त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगू शकते. आणि सगळ्यांनी हा व्हिडिओ बघितला तर पुन्हा पुन्हा त्या सगळे प्रश्न तुम्हाला रिपीट पडणार पण नाहीत. त्यामुळे म्हटलं एकदाच आपण यावरती व्हिडिओ बनवून घेऊया. तर तुमचे जे प्रश्न आहेत ते सगळे मी इथे स्क्रीनशॉट करून ठेवलेले आहेत आणि त्यावरती आपण एक एक प्रश्न घेऊया, त्याची उत्तरं देते. जे रिपीट क्वेश्चन असतील ना ते घेत नाहीये, नाही तर असं नको व्हायला की माझा प्रश्न तू घेतलाच नाही. ताई, जे रिपीट असतील ते मी घेतलेले नाहीयेत. तर सगळ्यात पहिला प्रश्न, एक मिनिट आम्हाला ओपन करू द्या आधी. तर सगळ्यात पहिला प्रश्न, न्यू ब्लॉगरसाठी सांग, चॅनल ग्रो कसा करू शकतो आणि सबस्क्रायबर कसे वाढवता येतील, शॉर्ट व्हिडिओनी सबस्क्रायबर कसे मिळतात. तर नवीन जरी असाल तरी हीच ॲडवाईस आहे. मी आधी सुद्धा चॅनल ग्रो कसा करायचा किंवा माझे जे काही सिक्रेट आहेत यावरती व्हिडिओ बनवला होता आणि त्यामध्ये मी माझे सगळे सिक्रेट सगळ्या गोष्टी सांगून टाकल्या होत्या तुम्हाला. असं काही खोटं वगैरे नाही किंवा काही नाही, किंवा सांगायचंय म्हणून कोणत्याही गोष्टी मी सांगितल्या असं नाही. जे काही जेन्युअन होतं त्या सगळ्या गोष्टी मी त्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्ही बघू शकता. किंवा जर तुम्हाला चांगली ग्रोथ करायची असेल चॅनलची, शॉर्ट व्हिडिओकडे लक्ष द्या. कारण जेवढे शॉर्ट व्हिडिओ तुम्ही बनवताल, रोजच्या रोज पोस्ट करताल, रोज टाकणं माझ्या मते तरी खूप महत्वाचं आहे. कारण 1 वर्ष झालंय आता मी डेली माझं जे व्लॉगिंग आहे करते. मिनी व्लॉग टाकते, मोठे व्लॉग नाही. आणि तिथूनच माझा चॅनल खूप चांगला ग्रो झालाय. आणि शॉर्ट व्हिडिओमधून कसे सबस्क्रायबर गेन करायचे असं काही नसतं. आपण टाकत राहिलं, लोकांना आपले व्हिडिओ आवडले तर मनानेच ते सबस्क्राईब करून टाकतात. त्यामुळे सबस्क्रायबर वाढवण्यासाठी वेगळी काही गोष्ट आपल्याला करावी लागत नाही. फक्त डेली आपलं जे व्लॉग आहेत ते टाकत राहायचं. दुसरा क्वेश्चन आहे, युट्यूब व्हिडिओ व्हॉइस ओव्हर कसा करायचा आणि व्हिडिओ शूटिंग टिप्सवर व्हिडिओ बनवशील विथ स्वतःचे व्हिडिओ कसे शूट करायचे एक्सेट्रा. तर स्वतःचे व्हिडिओ शूट कसे करायचे यावरती आपण व्हिडिओज बनवूयात. कारण की आता मी कशी सांगणार तुम्हाला की अशी बनवा तशी बनवा, हे तर नाही सांगणार. पण म्हणजे सांगता येणार नाही. पण व्हॉइस ओव्हर कसा करायचा, तर याआधी मी इनशॉट ॲप वापरत होते. ते मी तुम्हाला सांगितलं होतं की मी इनशॉट वरती व्हिडिओ शूट करते. पण ज्यावेळेस मी मोबाईल बदलला, आता मी आयफोन घेतलाय, तर मला थोडासा प्रॉब्लेम वाटत होता. ज्यावेळेस मी मोबाईलमध्ये व्हिडिओ शूट करत होते एकदम सुंदर व्हिडिओ येत होती, ती मी डाउनलोड पण छानपैकी व्हायची. एडिट करून माझ्या मोबाईलमध्ये पण ती छान दिसत होती. पण ज्यावेळेस मी अपलोड केला ना त्यावेळेस मला ती वेगळी वेगळी वाटायची. त्यानंतर मी आता VN ॲप वापरते आणि VN ॲपवरती एडिट केलेली व्हिडिओ मला छान वाटतेय. अपलोड केल्यानंतर पण त्याची क्वालिटी चांगली वाटते. तर त्यामध्येच मी एडिट करते. आता हे व्हॉइस ओव्हरचा जो तुमचा प्रश्न आहे ना, तो पण त्यातच आहे. कारण तिथे ऑप्शन असतो, आपण तिथे व्हॉइस ओव्हर करू शकतो. रेकॉर्डिंग म्हणून ऑप्शन असतो, तिथून मी व्हॉइस ओव्हर करते माझ्या व्हिडिओना. ठीक आहे. आणि व्हिडिओ कशी शूट करायची, स्वतःचा व्लॉग कसा शूट करायचा यावरती आपण व्हिडिओच बनवूया एखादी. व्हिडिओमध्ये म्युझिक कसे आणि कोठून घ्यायचे जेणेकरून कॉपीराईट नको यायला. शॉर्ट व्हिडिओच्या बाबतीत असेल तर तिथे तर येतातच, म्युझिकचा ऑप्शन आहे, तिथे जाऊन आपण सिलेक्ट करू शकतो आपल्याला कोणता हवं ते. फक्त की आपला जो व्हिडिओ आहे ना तो 1 मिनिटाचाच असावा लागतो. 1 मिनिटाच्या वरती व्हिडिओ असला तर तिथून म्युझिक सिलेक्ट होत नाही. आणि दुसरा ऑप्शन आहे, आपलं जे YT स्टुडिओ आहे ना, ते जर आपण क्रोम ब्राउझर मधून ओपन केलं, तिकडे जाऊन पण एक म्युझिकचं ऑप्शन आहे आणि तिथून आपण आपल्यासाठी म्युझिक घेऊ शकतो. पण मला तरी तिथले म्युझिक काही जास्त आवडले नाहीत. आणि दुसरीकडून कुठून घेतले, आपल्याला काही काही व्हिडिओमध्ये सांगतात की कॉपीराईट फ्री म्युझिक आहेत आणि ते जर घेऊन आपण टाकले तरी पण कधी कधी कॉपीराईट येतो. मला आलेला आहे कॉपीराईट एका व्हिडिओला. त्यामुळे दुसरीकडनं कुठून घेणं वगैरे तर मला माहिती नाही आणि मी टाकत पण नाहीत तसे म्युझिक. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी काहीतरी टिप्स आणि ट्रिक्स सांगा. व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी टिप्स आणि ट्रिक्स काही नसतात. रोज काम करत राहणे हे मोठं, कन्सिस्टन्सी ठेवणे हे आपलं चॅनल ग्रो करण्यासाठी महत्वाचं आहे. आणि व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी तर तुमच्या व्हिडिओची सुरुवात कशी आहे यावरती डिपेंड राहतं की आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येणार की नाही येणार. त्यामुळे कोणतीही व्हिडिओ जर बनवायची असेल ना
तर सुरुवात आधी विचार करायची की माझ्या व्हिडिओची सुरुवात काय असणार आहे, कशी असणार आहे, आणि ती एकदम कॅची बनवायची. छान सुरुवातच अशी बघायला छान वाटली लोकांना तर ते थांबतात व्हिडिओला आणि मग व्हिडिओला व्ह्यूज येतात. त्यानंतर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ किती वाजता टाकायचा असतो. तर तुम्ही बऱ्याच जणांच्या व्हिडिओमध्ये ऐकलं असेल की वायटी शॉर्टमध्ये जाऊन आपण आपली ऑडियन्स कधी ऍक्टिव्ह असते ते बघू शकतो, कधी आपल्याला व्ह्यूज येत आहेत तिथं बघून आपण ते अपलोड करू शकतो. आता काही जणांचं असं असतं की ते बाकीचं आम्हाला काही सांगू नको, तू किती वाजता करते ते सांग. तर मी दुपारी 2:30 वाजता माझी व्हिडिओ अपलोड करते. पण जे लोक सांगतात ना हे की तुम्ही ते वायटी मध्ये चेक करा, तुमची ऑडियन्स कधी ऍक्टिव्ह असते त्या टायमिंगला व्हिडिओ अपलोड करा, ते महत्वाचं आहे. तिथूनच आपल्या चॅनलला म्हणजे त्या टायमिंगला केलं तर नक्कीच आपल्या 1 मिनिट. हॅलो. तर काही जणांचं असं असतं की तू किती वाजता टाकते ते सांग. तर मी दुपारी 2:30 वाजता व्हिडिओ टाकते. पण जे लोक सांगतात की तुमच्या वायटीमध्ये तुम्ही चेक करा, तुमची ऑडियन्स कधी ऍक्टिव्ह असते त्या टायमिंगला तुम्ही तुमची व्हिडिओ अपलोड करा, ते खरं आहे. कारण आपण पण दुसऱ्यांचे कोणाकोणाचे व्हिडिओ बघत असतो की ते 11 वाजता अपलोड करतात व्हिडिओ, कोणी संध्याकाळी 5 वाजता अपलोड करतं. आणि त्यांनी मी बऱ्याच जणांचं मी सुद्धा असं ऐकलेलं की कोणी कधी करतं, कोणी कधी करतं, आणि ते सगळे टायमिंग मी करून बघितले. माझं कसं व्हायचं, मी दुपारी 2:30 वाजता व्हिडिओ टाकला की मला व्ह्यूज यायचे. पण म्हटलं आणखी व्ह्यूज येतील जर मी 11 वाजता टाकले तर, म्हणून मी 11 वाजता एकदा एक दिवशी टाकून बघितला, व्ह्यूज नाहीत आले. परत त्या दुसऱ्या वेळेस मी संध्याकाळी 5 वाजता टाकून बघितला तरी पण नाही आले. आणि ज्यावेळेस मी 2:30 वाजता व्हिडिओ अपलोड करते ना माझा, त्यावेळेस मला व्ह्यूज येतात. आणि हे मी माझ्या वायटी मधून बघूनच हे केलेलं आहे की मला दुपारच्या टायमिंगला माझी ऑडियन्स ऍक्टिव्ह असते आणि त्या टायमिंगला मी व्हिडिओ अपलोड करून दिला तर व्ह्यूज येतात. आणि ते बरोबर आहे. तुम्ही पण तुमच्या वायटीमध्ये चेक करा आणि त्यानुसारच तुमची व्हिडिओ टाकण्याची जी टायमिंग आहे ते हे करा. त्यानंतर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ किती हा झाला. माझं चॅनल आहे, ग्रो करण्यासाठी टिप्स काय, व्ह्यूज पण येत नाही, प्लीज यावर व्हिडिओ करा. तर व्ह्यूज चॅनल ग्रो करण्यासाठी सगळ्यात मोठी टिप हीच आहे की कन्सिस्टंट राहिलं पाहिजे. मी सुरुवातीला कन्सिस्टंट नव्हते, त्यावेळेस माझा पण चॅनल ग्रो नव्हता. पण 1 वर्ष झाले आता, तेव्हापासून मी कंटिन्यू करते, ब्रेक अजिबात नाही. 1 ते 2-3 वेळा झाला असेल जास्तीत जास्त की मी त्यावेळेस व्हिडिओ टाकलेला नाहीये, पण मी रोजच्या रोज माझा व्हिडिओ टाकते. आणि आता तर मी अजिबातच निष्काळजीपणा करत नाही. काही ना काहीतरी मी माझं शूट करते आणि तो व्हिडिओ टाकून देते. आणि कन्सिस्टंट असलं की नक्कीच आपल्याला व्ह्यूज येतात. हा एक चॅनल ग्रो करण्यासाठी टिप आहे महत्वाची. आणि दुसरी एक गोष्ट आहे जी मला असं वाटतं की बऱ्याच जणांना ब्लॉगिंग करायचं असतं आणि ते डायरेक्ट सुरू करतात की हाय आज मी हे केलं, मी माझ्या मुलांना शाळेत सोडलं, मी आज चहा घेतला वगैरे वगैरे. पण डायरेक्ट त्या गोष्टी केल्या तर व्ह्यूज येत नाहीत. मी सुद्धा अजून जरी ब्लॉग केला दिवसभराचं की आज मी नाश्त्याला हे बनवलं, जेवणाला हे बनवलं, आज मी इकडे गेले तिकडे गेले, तर मला ठराविक जे ठरलेले तेवढेच व्ह्यूज येतात, जी माझी आता ऑडियन्स तयार झालेली आहे. आणि ज्यावेळेस मी वेगळं काहीतरी दाखवते की आज मी हे बनवलं, आज मी हे केलं, किंवा कोणतीही पूजा असेल, कोणती तरी वेगळी गोष्ट असेल, तर त्यावेळेस मला व्ह्यूज जास्त येतात. तर याचा अर्थ असा की आपण एखादी वेगळी गोष्ट केली तर आपली ऑडियन्स तयार व्हायला मदत होते आणि त्यातली आपली काही ऑडियन्स फिक्स होते. त्यानंतर ती आपला ब्लॉग पण बघायला सुरुवात करतात. आता काही जणांना व्ह्यूज कमीच येत आहेत आणि त्यांनी डायरेक्ट ब्लॉग केला की मी आज हे केलं, मी ते केलं, तर मग त्यांना जेवढे रोज येत आहेत तेवढेच व्ह्यूज येणार आहेत, त्यामध्ये काही वाढणार नाहीये. किंवा जर तुमचं बोलण्यात तुम्ही एक्सपर्ट असाल, तुम्ही त्यांना बोलण्यात गुंतवू शकता पुढच्या माणसाला, तर मग तुम्ही ते केलं तरी चालू शकतं की तुमचं बोलणं खूप छान आहे आणि त्या बोलण्यावरतीच लोक गुंतायत आणि मग तुमची व्हिडिओ बघितली जाते. तर तुम्ही तसं करा. नाही तर काही ना काहीतरी एक क्रिएटिव्ह गोष्ट. आता घरात काही बायका असतात की त्यांना वाटतं मी घरातच असते, मग मी काय करणार, मी पण घरातच असते. आणि घरातल्याच गोष्टी, आता मला कसं, मला स्टिचिंग येतं, मेकअप येतो, कुकिंग मला आवडतं, तर प्रत्येक व्हिडिओमध्ये मी यातली एक काही ना काहीतरी गोष्ट घेतलेलीच असते. असं नाही की मी फक्त व्लॉग म्हणजे फक्त आज असं केलं तसं केलं बसलं हे ते असं नाही दाखवत. माझ्या या तिन्हीपैकी कोणतीही एक गोष्ट मी घेते आणि ती पण माझ्या व्हिडिओमध्ये इन्क्लूड केलेली असते. त्यामुळे प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी गोष्ट कोणाला तरी बघायला मिळते, किंवा शॉपिंग असेल, या सगळ्या गोष्टी. तर थोडंसं काहीतरी क्रिएटिव्ह किंवा वेगळी गोष्ट व्हिडिओमध्ये दाखवली तर लोकांना बघण्यात पण इंटरेस्ट येतो. ताई, तुमचा पहिला व्हिडिओ कोणता होता आणि नवीन चॅनल कसे उघडायचे याबद्दल माहिती सांगा. आता चॅनल कसं उघडायचं हे तुम्ही
जे टेक्निकल चॅनल असतात ना त्यांवरती बघू शकता, तिथं ती माहिती दिलेली असते. आता मी डिटेलमध्ये तुम्हाला नाही सांगू शकणार, किंवा एकदाच मी ती गोष्ट केली आणि त्यानंतर मी त्यामध्ये एवढे जास्त लक्ष दिलेलं नाहीये, किंवा 2-3 माझे चॅनल झाले असतील मी ते काढलेले. पण एवढं मी डिटेलमध्ये तुम्हाला नाही समजावू शकणार की असं करा तसं करा. त्यावरती टेक्निकल चॅनल आहेत, तुम्ही सर्च केलं तर ती गोष्ट तुम्हाला मिळून जाईल. तिथून तुम्ही तो चॅनल कसा ओपन करायचा हे बघू शकता. आणि पहिला व्हिडिओ म्हणजे मी तरी मेकअप लाईफस्टाईल टिप्स देणार, हे करणार ते करणार असं ठरवलं होतं. आणि त्याच संदर्भात मी माझा जो पहिला व्हिडिओ आहे तो बनवला होता इंट्रो या चॅनलवरचा, की आपला चॅनल कशाबद्दल असणार आहे, मी काय काय त्यामध्ये दाखवणार आहे. आणि नंतर नंतर मी माझे जे व्हिडिओ आहेत त्याचे हेच बदलून टाकलं कॉन्टेंट, कारण मी नंतर ब्लॉगिंगकडे वळले. त्यामुळे पहिला व्हिडिओ आणि ते काही इम्पॉर्टंट नाहीच आहे माझ्यासाठी, म्हणजे माझ्या चॅनलचा. तुम्हाला जे काही करायचंय त्या रिलेटेड तुम्ही तुमचा पहिला व्हिडिओ बनवू शकता. अगं ताई, मी यूट्यूब चॅनल जवळपास 42 शॉर्ट व्हिडिओ अपलोड केले, पण व्ह्यूज येत नाहीत आणि कोणी सबस्क्राईब ही नाही करत. फक्त माझे 55 सबस्क्रायबर आहेत. प्लीज थोडी माहिती मिळेल का? तर माहिती हीच आहे की 45 व्हिडिओ म्हणजे खूपच थोडे झालेत. 100-150 व्हिडिओ जर व्हावे त्यावेळेस पासून हळूहळू आपली ऑडियन्स तयार व्हायला सुरुवात होते. थोडीशी क्रिएटिव्हिटी पण आपण आपल्या व्हिडिओमध्ये दाखवली पाहिजे, तर व्हिडिओ व्हायरल होतात. आणि व्हिडिओ व्हायरल झाला की तिथून आपल्याला थोडी थोडी ऑडियन्स मिळते. फक्त आपल्याला टाकायचा म्हणून काहीतरी व्हिडिओ काढून टाकायचा हे पण योग्य नाही. मेहनत तर त्यासाठी करावीच लागते. आपण कष्ट घेतले तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला मिळतं. आणि हेच तुम्ही करू शकता आणि तुमचे सबस्क्रायबर वाढू शकतात. शूटिंग कशी करते ते दाखव ना प्लीज. शूटिंग कशी करते यावरती व्हिडिओ मी करणार आहे आणि तो वेगळा आपण बनवूयात. हाय ताई, माझे व्हिडिओ व्हायरल होत नाहीत. सगळ्यांचे हेच प्रश्न आहेत की माझे व्हिडिओ व्हायरल होत नाही. माझे पण सुरुवातीला व्हिडिओ व्हायरल होत नव्हते बरेच दिवस. मी तरी वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करायचे. ब्लॉगिंग काही माझं ठरलेलं नव्हतं करायचं, हे मी तुम्हाला सांगितलं. मेकअप करायचे, स्किन केअर दाखवायचे, हेअर रिलेटेड काहीतरी सांगायचे. आणि कधीतरी त्यातला एखादा व्हिडिओ व्हायरल पण व्हायचा, पण कंटिन्यू असे व्हिडिओ येत नव्हते. जेव्हापासून मी ब्लॉगिंग करतेय आणि ते माझं रोजचं झालंय की मी रोजचं ब्लॉगिंगच करते, तेव्हापासून मला व्ह्यूज यायला सुरुवात झाली. ते पण असं नाही डायरेक्ट की डायरेक्टच एवढे व्ह्यूज यायला लागले. सुरुवातीला व्हिडिओला 1000 यायचे, ते पण मला छान वाटायचं की हा प्रत्येक व्हिडिओला 1000-1500 येत आहेत. त्यानंतर 10,000 यायला लागले. मग काही दिवसांनी 50,000 यायला लागले. नंतर 1,00,000 झाले. आणि आता असं झालंय की 2,00,000च्या आसपास माझ्या प्रत्येक शॉर्टला व्ह्यूज येतात. तर लगेचच आपण अशा अपेक्षा नाही करून जमत की मला तेवढेच व्ह्यूज यायला लागतील. हळूहळू त्या गोष्टी होत जातात आणि व्हिडिओ व्हायरल झाले की हळूहळू आपली ऑडियन्स वाढते. त्यामुळे मधून अधून काहीतरी वेगळ्या गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करायचा, तर आपली ऑडियन्स ग्रो होते. 1K सबस्क्रायबर कसे कंप्लीट केले तू, आणि वॉच टाइम पण? पेड सबस्क्रिप्शन केलं का, कसं केलं, प्लीज डिटेलमध्ये सांग. तर पेड सबस्क्रिप्शन वगैरे करून काही उपयोग होत नाही. आणि खूप जण ना असे ह्याच्या मागे लागलेले असतात की माझं चॅनल एकदा ग्रो होऊ दे, ग्रो नाही, मॉनिटाईज होऊ दे, मग तिथून पुढं सगळं काही ठीक होईल. तर काही ठीक होत नाही. चॅनल मॉनिटाईज होऊन फक्त काही फायदा होत नाही. ज्यावेळेस आपल्या चॅनलचा ग्रोथ चांगली होईल ना त्यावेळेसच त्याचा उपयोग आहे. त्यामुळे कोणाकडून करून घेऊन किंवा ह्याला त्याला सांगून चॅनलला सबस्क्राईब करा काही उपयोग होत नाही. ज्यावेळेस आपल्याला खरी ऑडियन्स मिळते, रोज आपण व्हिडिओ टाकल्यावरती ते बघायला सुरुवात करतात ना, तेव्हाच आपल्या चॅनलला फायदा होतो. त्यामुळे आपला चॅनल ग्रो कसा होईल, आपल्याला ऑडियन्स कशी मिळेल याच्या मागे लागलं पाहिजे, ना की जे क्रायटेरिया आहे ते कम्प्लीट करण्याच्या मागं अजिबात नाही लागायचं. पुढचा प्रश्न. ताई, मला लॉंग व्हिडिओला व्ह्यूज खूप कमी येतात आणि शॉर्ट व्हिडिओवरून ग्रो होईल का? शॉर्ट व्हिडिओवरून चॅनल खूप चांगले ग्रो होतात. खूप सारे मी चॅनल बघितलेत आधी शॉर्ट व्हिडिओवरून ग्रो झालेले, आणि त्यांचं बघूनच मी पण सुरुवात केली आणि माझा पण अनुभव तोच आहे. माझ्या पण लॉंग व्हिडिओना खूप जास्त व्ह्यूज येत नाहीत, शॉर्ट व्हिडिओला चांगले व्ह्यूज येतात. आणि शॉर्ट जरी आपले चालले तरी आपण चांगला अर्निंग करू शकतो आणि चॅनल पण चांगला ग्रो होतो. त्यामुळे शॉर्टवरती फोकस केलं तरी चालेल. ताई, तू व्हिडिओ कसे शूट करतेस आणि एडिटिंग कोणत्या ऍपवरती करतेस? मी सांगितलं की VN ऍपवरती मी आता सध्या एडिटिंग करते, आणि शूट कशी करते हे सांगणं पॉसिबल नाही. ठीक आहे, आणखीन एक तोच आहे, शूटिंग कशी करते आणि एडिटिंग पण कोणते ऍप? VN ऍप.
मयुरी घराचा मोठा प्रश्न आहे म्हणून नाव मी हे केलं. माझा एक प्रश्न आहे पण नक्की उत्तर दे. जेव्हा तू स्टार्टिंगला व्लॉग चालू केलेस तेव्हा तुला आजूबाजूची लोक किंवा बाहेरची अशी बोलत असतील ना तुझ्या? माझ्या बोलण्यात हे थोडंसं करू नका, कारण पहिल्यांदा वाचत असली तर असं खूप फास्ट मला त्या गोष्टी वाचता येत नाहीयेत, तर तोडकं मोडकं वाचते. काय होतं, बाहेरची अशी बोलत असतील ना तुझ्या मागे की काहीही बनवता? तर त्यांचा प्रश्न हा आहे की सुरुवातीला लोक तुला नावं ठेवत असतील आणि तीच लोक आता असं म्हणत असतील की ती ऐश्वर्या आमचीच ही आहे, आमचीच रिलेटिव्ह आहे. पण मी काय अजून एवढी फेमस झालेली नाहीये की लोक माझी ओळख सांगतील किंवा त्यांना कौतुक वाटेल की आमचं ऐश्वर्या कोणीतरी आहे. थोडीफार भेटतात मला अशी पण की तू आमची आत्ता मला ते ओळख दाखवतात, ज्या आधी दाखवत नव्हते. आणि नावं ठेवत असतील का, तर त्याचा पहिल्यापासून मी विचार केला नाही. आधी मी कुकिंग व्हिडिओ बनवत होते, डायरेक्ट मी ब्लॉगिंग स्टार्ट केलेलं नाहीये. आधी कुकिंग व्हिडिओ बनवायचे आणि त्यावेळेस मी सगळ्यांना पाठवायचे पण माझा कुकिंग चॅनल आहे बघा तुम्ही. आणि कोणी बघत असेल कोणी नाही बघत असेल, कारण ज्याच्या त्याच्या इंटरेस्टवर आहे. आपण कोणाला म्हणू नाही शकत की तुम्ही माझी व्हिडिओ बघा आणि बघितलीच पाहिजे. लोकांना आवडली तर ते बघतात, नाही आवडली तर सोडून देतात. त्यामुळे कोणाला सांगण्यात पण काही अर्थ नाहीये. ज्यांना आवडतात ते बघतात. आणि मी काही अजून एवढी फेमस झाली नाहीये की मला लोक कौतुक करतील माझे एवढी तरी. पुढचा प्रश्न घेते. तुमचं पेमेंट येत आहे का युट्यूबचं, नक्की सांगा. तर येतं. ऍडसेन्स अकाउंट कसं बनवायचं? तुम्ही हे टेक्निकल चॅनलवरती बनवू शकता. आणि ना मला खूप जणांच्या अशी इन्स्टावरती पण डीएम येतात, ताई मी पहिला व्हिडिओ काय बनवू सांग, मला चॅनल सुरुवात करायची, हेल्प कर, किंवा असेच प्रश्न असतात की माझी मदत कर. काही काही जण तर फक्त अशी कमेंट पण करतात, ताई प्लीज मला हेल्प कर. आता तुम्ही हीच कमेंट केल्यानंतर मी काय त्याला रिप्लाय देणार? आणि मग असं लोकांना वाटतं की ही रिप्लाय देत नाही. पण जर खरंच तुमचा काहीतरी प्रॉब्लेम असेल, तुमचा क्वेश्चन असेल, तुम्ही तो क्वेश्चन विचारला तर त्याचं उत्तर मी देते की असं कर तसं कर किंवा करा. कसं असतं, जसं तुम्हाला पण घरातली कामं आहेत, सगळ्या गोष्टी कराव्या लागतात, तसं माझं पण आहे. घरातली कामं असतात, सासू सासरे आहेत, एकत्र राहतो. सकाळचं माझं काम असतं, सकाळी 10-11 वाजेपर्यंत घरातली कामं जातात, संध्याकाळी 4 वाजता आमची पुन्हा घरातली कामं सुरू होतात. तर जो मधला वेळ असतो ना तो व्हिडिओ बनवण्यासाठी आणि एडिटिंगसाठी किंवा ज्या काही गोष्टी आहेत माझ्या ते करण्यासाठी मला भेटतो. आणि असं नाही की मी दिवसभर कामच करत बसते, पण माणसाला कंटाळा पण येतो. आणि मग हे क्वेश्चन्स असतात, म्हणजे कमेंट्स असतात हे. मग कधी कधी होतं असं चुकून की रिप्लाय द्यायचा राहतो किंवा मग मला पण कंटाळा येतो. पण ज्यांचे खरं खरं जेन्युइन प्रश्न असतात त्यांना मी नक्की उत्तर देते. आणि ह्या अशा छोट्या मोठ्या गोष्टी असतात ना, त्या मी सांगू पण नाही शकणार तुम्हाला. छोट्या मोठ्या नाही आहेत, ह्याच खूप मोठ्या गोष्टी आहेत, पण मी त्या नाही सांगू शकत तुम्हाला. तुम्ही टेक्निकल चॅनलवरती ते जाऊन सर्च करू शकता. आणि तुम्हाला जेन्युइनली काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्की मला डीएम करून विचारत जा इन्स्टावरती, तिथे मी तुम्हाला त्याचं उत्तर देत जाईल. आणि राग नक्की तुम्ही मानून घेत जाऊ नका की रिप्लाय नाही आला, कारण काय होतं, विश लिंक आहे आपलं इन्स्टावरती आणि त्याचे पण गेलेले असतात कमेंट्स किंवा कमेंट आलेले असतात. मग ते पण खूप मध्ये मध्ये आलेले असतात क्वेश्चन्स, आणि त्यामुळे त्या रिलेटेडचं तर कधी कधी ते तुमचं जी कमेंट आहे किंवा मेसेज आहे तो पण मला दिसत नाही, असं पण होतं. व्हॉइस ओव्हर करताना एका क्लिपचा आवाज ओरिजिनल ठेवायचा आणि बाकी व्हॉइस ओव्हर कसं करायचं ते सांग. तर प्रत्येक जी क्लिप आपण एडिट केली आहे त्याला म्यूट करून टाकायचं. एक क्लिप म्यूट करायची आणि जिथे आपल्याला व्हॉइस ठेवायचंय त्याला अनम्यूट करायचं. डायरेक्ट सगळं नाही करायचं, एक एकाला करायचं. मग ते तसं करता येतं. मी VN वरती करते, इनशॉट वरती पण तसं सेम करता येतं. पुढचा प्रश्न घेते. बरं झालं ताई तू हा प्रश्न केला, कारण मला खूपच प्रॉब्लेम होत आहे ग. माझे इंस्टाग्रामवर मला खूप प्रॉब्लेम होत आहे. माझे इंस्टाग्रामवर मी जेव्हा पोस्ट करतो तेव्हा मला आता फक्त 3 हॅशटॅग लावायची परमिशन भेटते आणि माझे इन्स्टा खूपच हँग होतो. युट्यूबवर तर काही प्रॉब्लेम नाही, युट्यूब मस्त चाललंय. फक्त युट्यूब जेव्हा मी व्हिडिओ एडिट करते इनशॉटवर त्या ॲपमध्ये मला खूप प्रॉब्लेम करतोय. मी ज्या लोकांकडे बघितला आयफोन आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम येत नाही. मला पण आता असं वाटतंय मी पण आयफोन घेऊ का व्हिडिओसाठी, कारण माझ्याकडे विवो V50 आहे नवीनच, पण तरीही खूप प्रॉब्लेम देत आहे मला. तर मोबाईलचा प्रॉब्लेम आहे असं नाही वाटत मला, कारण माझा आयफोनमध्ये तर इनशॉट कोणत्याही मोबाईलमध्ये इनशॉट बहुतेक हे होतच असेल की इनशॉटवरती मी पण व्हिडिओ ज्यावेळेस बनवायचे ना
त्यावेळेस कधी कधी ते हँग व्हायचं मोबाईल, म्हणजे मोबाईल नव्हता हँग होत, जे इनशॉट आहे ना तेच हँग व्हायचं. तिथून पुढे पण मला जाता येत नसायचं, मागे पण येत नसायचं. आणि मग त्यावेळेस मी ते पूर्ण बंद करायचे, पुन्हा चालू करायचे. आणि ज्यावेळेस आपल्या जे पहिल्या आपण बनवलेले व्हिडिओ असतात ना ते पण आपण डिलीट नाही केले आणि खूप जास्त लोड झालेला असेल ना इनशॉटवरती, तरी सुद्धा तो प्रॉब्लेम येतो. त्यामुळे मागच्या ज्या आपण व्हिडिओ बनवून अपलोड केलेल्या आहेत त्या सगळ्या डिलीट करून टाकायच्या आणि त्यानंतर करायचं. तसं एकदा करून बघा तुम्ही, नाही प्रॉब्लेम येणार. आणि इन्स्टाचं जर विचारलं तर मला पण इन्स्टाचं काहीच माहिती नाहीये. हॅशटॅग तर मी लावतच नाही. आणि इन्स्टावरती मी आता 100-110 व्हिडिओ झालेत माझे, पण जस्ट माझे इकडचे व्हिडिओ असतात म्हणून तिकडे टाकून देते. पण मला इन्स्टाचं काहीच माहिती नाहीये. माझ्यापेक्षा जास्त नक्कीच तुम्हालाच गोष्टी माहिती असतील, मलाच तुम्ही काही काही सांगत जा. मी जास्त लक्ष देत नाही इन्स्टावरती. तुम्ही व्हिडिओ अपलोड करण्याची पद्धत सांगा. व्हिडिओ अपलोड करण्याची काहीच पद्धत नाही. डायरेक्ट मी 2:30 वाजता किंवा अनलिस्टेड करते मी व्हिडिओ. जर माझा लवकर बनवून झाला किंवा लवकर असला उशिरा असला, अनलिस्टेड करूनच मी माझी व्हिडिओ अपलोड करते आणि त्या टायमिंगला जो माझा टायमिंग आहे त्यावेळेस पब्लिश करून टाकते. तुझे हस्बंड काय काम करतात? हे नाही यामध्ये घेणार आपण, ते आपण सांगितलेले, पण जाऊ दे. माझे हस्बंड आहे ना ते शेती करतात, हे तर सांगितलंच आहे. आणि त्यांची एज्युकेशन आहे MCA, तर ते झालेलं आहे त्यांचं. शूटिंग कशी काढते, ट्रायपॉड कसा लावते आणि एडिटिंग कसे करते ते दाखवणार, बनवूयात त्यावरती आपण व्हिडिओज बनवूया. ताई 1 मंथ झालं युट्यूब चालू करून, काहीच ग्रोथ दिसत नाही, कशामुळे ग? लगेच नाही होत ग्रोथ, त्याला खूप मेहनत करावी लागते असं मला तरी वाटतं. मी ह्या चॅनलला माझ्या बहुतेक 1.5 ते 2 वर्ष झाले असतील आणि 3 वर्ष झाले, 3-3.5 वर्ष झालं मी चॅनल युट्यूबवरती काम करते. आता मला सक्सेस मिळायला सुरुवात झाली. 4-5 महिने झालेत आता, चांगली ग्रोथ झाली आहे माझी युट्यूबवरती. तर मेहनत खूप घ्यावी लागते आणि त्यानंतरच आपल्याला त्याचं फळ मिळतं. ताई ॲडसेन्स पिन विषयी माहिती हवी आहे, त्यासाठी व्हिडिओ बनव. तर ॲडसेन्स पिन आपल्याला $10 झाल्यानंतर येतो. ज्यावेळेस आपलं चॅनल मॉनिटाईज होतं त्यानंतर आपले $10 कम्प्लीट होतात ना, तर ते $10 झाल्यानंतरच आपल्याला युट्यूबचा तो ॲडसेन्सचा पिन येतो. आणि तेच आहे. युट्यूबच्या काही सेटिंग्स असतील तर त्या सांग. तर युट्यूबच्या काही मला सेटिंग वगैरे नाहीत माहिती, किंवा आहेत नसतीलच. आपण टॅग लावतो, डिस्क्रिप्शन लिहितो, या सगळ्या गोष्टीत वेगळ्या सेटिंग वगैरे काही नसतात. आणि हे पण आत्ताच बऱ्याच जणांना नाही माहिती. आणि मला माहिती होतं ॲफिलिएट, मी प्रश्न वाचते आधी. ॲफिलिएट लिंक व्हिडिओवर टाकण्यासाठी काय एलिजिबिलिटी आहे आणि कशी टाकायची? खूप युट्यूबर्स सांगतात की 500 सबस्क्रायबर असतील तर तुम्ही कमिशन अर्न करू शकता. हे खरं आहे का? प्लीज डिटेलमध्ये सांगा. मी पण बघायचे ह्याचं त्याचं की व्हिडिओला हे केलेलं असायचं, ॲफिलिएट टॅग केलेले असायचे प्रोडक्ट. आधी ॲफिलिएट येत नव्हतं, टॅग प्रोडक्ट म्हणून यायचं. आणि त्यावेळेस मला पण वाटायचं की मला का नाही येते. मला वाटायचं चॅनल मॉनिटाईज झालं की आपल्याला ते करता येईल, पण नाही. चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतर ते करता येत नाही. तीच गोष्ट नंतर ॲफिलिएट म्हणून आता आलेली आहे. मी सुरुवातीला ते मला कधी मिळालं तर 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर. आधी मी पण असं खूप हे केलं की ट्राय केलं, कसं करतात, काय करतात, काही समजलं नाही. त्यावरती डिटेल कुठे व्हिडिओ पण नव्हता. नंतर मी त्याचा विषय सोडून दिला. पण ज्यावेळेस माझे 10,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले त्यावेळेस मला युट्यूबचाच मेल आलेला की तुम्ही प्रोडक्ट टॅग करू शकता, कमिशन मिळवू शकता आणि ते तुम्ही करायला स्टार्ट करा. किंवा वायटीच्या खालच्या साईडला पण आलेलं की प्रोडक्ट तुम्ही टॅग करा वगैरे. तर तिथून माझे ते करण्याची सुरुवात झाली. तर मला असं वाटत होतं की 10,000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच ते करता येतं. पण एका युट्यूबरचं बघितलं मी की 9,000 सबस्क्रायबर होते आणि तिथून तिने टॅग करायला सुरुवात केली. त्यावेळेस माझे एक जाऊबाई पण आहेत, त्यांचं पण युट्यूब चॅनल आहे. तर त्यांना म्हटलं तुम्ही चेक करा. त्यांचे पण 9,000 कंप्लीट झाले होते आणि त्या पण वाट बघत होत्या की कधी मी प्रोडक्ट टॅग करू शकते. आणि त्यानंतर त्यांनी चेक केलं आणि त्यांना तो ऑप्शन आला होता टॅग करण्याचा. मग आता ते व्ह्यूज वरती डिपेंड आहे की सबस्क्रायबर वरती डिपेंड आहे हे माहिती नाही. 1 मिनिट. तर व्ह्यूज वरती आहे की सबस्क्रायबर वरती आहे माहिती नाही. पण 9,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाल्यानंतर बहुतेक येतोय तो ऑप्शन. मी तर खूप वाट बघितली त्याची. ज्यावेळेस मला मिळाला
त्यावेळेस मी माझ्या पहिल्या व्हिडिओना मस्त टॅग वगैरे केलं. आता म्हटलं आपल्याला पण कमिशन मिळणार, पण मला काही कमिशनच त्याचं भेटेना, त्यामुळे मी तो विषय सोडून दिला. आणि मी नंतर माझे व्ह्यूज पण चांगले यायला लागले, पण तरी मी टॅग करत नव्हते. नंतर युट्यूबचंच हे निघालं होतं की तुम्हाला बोनस मिळणार आहे, एवढा $5,000 पर्यंत बोनस मिळेल वगैरे वगैरे. आणि ते बघितल्यानंतर मी पण टॅग करायला सुरुवात केली. कारण आधी तर काही होत नव्हतं, पण त्यावेळेस मला व्ह्यूज चांगले येत होते. मी ज्यावेळेस टॅग करायला सुरुवात केली ना, माझं चांगलं अर्निंग वाढलं. आणि नंतर मला समजलं की ॲफिलिएट मधून खूप चांगलं अर्निंग होते. आणि तिथून पुढे मी ॲफिलिएट करायला सुरुवात केली, टॅग करायला. म्हणजे आपली एक ऑडियन्स तयार असावी लागते, त्यावेळेस आपण ते करू शकतो. आणि अशा गोष्टी मी करत नाही की फक्त ॲफिलिएटसाठी मी प्रोडक्ट घेतले, ते तुम्हाला दाखवले आणि रिटर्न केलं. अशा नाही गोष्टी, ज्या खरंच मला गरजेच्या आहेत, मी माझ्यासाठी घेतल्यात, त्याच गोष्टी मी तुम्हाला दाखवते. आणि त्यातून जर कोणी घेतलं तर कमिशन मिळतं. पण असं पण नाही मी सांगत बसत की प्रोडक्ट इथे आहे, तुम्ही घ्या, टॅग करा. मग असं माणसांचा समज होतं की फक्त याच्यासाठीच व्हिडिओ बनवला. आपला मेन फोकस तर ब्लॉगिंग वरती आहे. बाकी मग कोणी घेतलं तर मग तिथून पण आपलं थोडंसं अर्निंग होऊ शकतं. तर त्यासाठी ॲफिलिएट पण चांगला ऑप्शन आहे अर्निंगसाठी. तर ते 9,000 सबस्क्रायबर झाल्यानंतरच बहुतेक मिळेल. ताई, युट्यूबचा मेल आला की माहिती कशी भरायची? ते नाही माहिती मला. तू मॉनिटायझेशन साठी काय ट्रिक वापरली होती ते सांगा. तर मॉनिटाईज माझा चॅनल 2 महिन्याच्या आतमध्ये झाला होता. ट्रिक वगैरे काही नाही वापरली. सुरुवातीला मी शॉर्ट वरती फोकस नव्हतं केलं, मी लॉंग व्हिडिओ बनवत होते. आणि मी तुम्हाला सांगितलं की मी मेकअपच्या, स्किन केअरच्या किंवा ज्या गोष्टी मला असं येत आहेत स्किन केअर हे त्याच विषयी व्हिडिओ बनवायचे. आणि त्यात मी एक मेकअपचा व्हिडिओ बनवला होता की 10 मिनिटात HD मेकअप कसा करायचा. तो व्हायरल झाला, त्या मनाने खूप चांगला व्हायरल झाला. त्याला 1 लाखाच्या आसपास का पुढे व्ह्यूज आले. आणि लगेच माझं चॅनल, त्याच्यातच माझा वॉच टाइम पण कम्प्लीट झाला, सबस्क्रायबर्स पण कम्प्लीट झाले आणि चॅनल मॉनिटाईज झाला. पण एक व्हिडिओ व्हायरल होऊन चॅनल मॉनिटाईज होतो, पण ग्रोथ काही होत नाही. चॅनल मॉनिटाईज झाला होता माझा, पण चॅनल मॉनिटाईज झाल्यानंतरच खरं आपलं जे स्ट्रगल आहे ना ते सुरुवात होतं. नंतर आपल्याला समजतं की आपल्याला डॉलर एवढे भेटतायत, काहीच फायदा होत नाहीये. त्यावेळेस तिथं टिकून राहणं खूप अवघड आहे. आणि त्यानंतर मी बंद केले होते व्हिडिओ टाकायच्या, पण नंतर शॉर्ट टाकायला सुरुवात केली आणि तिथून माझा चॅनल पुन्हा ग्रो झाला. हाय, ते ना शॉर्ट टाकताना लॉंग व्हिडिओची पण तिथे लिंक दिसते, तसं टाकायची ते सांग. कसं असेल, कसं टाकायची ते सांग, मला माहिती नाही. म्हणजे मी एवढ्या वेळा बोलते, त्यातच मला हसायला येते. मला ह्या प्रश्नाचं नाही तर माझ्या हाचा हसायला येते. पुन्हा एकदा वाचते. ते ना शॉर्ट टाकताना लॉंग व्हिडिओची पण तिथे लिंक दिसते, तसं टाकायची ते सांग, मला माहिती नाहीये. म्हणजे मी लॉंग व्हिडिओ मध्ये मधलाच शॉर्ट बनवती, टाकताना लिंक कशी द्यायची? शॉर्ट व्हिडिओ बनवल्यानंतर आपण ज्यावेळेस अपलोड करतो आणि अपलोड करताना खाली वेगवेगळे ऑप्शन येतात, ते वाचलं ना आपण, तर तिथे एक ऑप्शन असतो की रिलेटेड व्हिडिओ. किंवा जर व्हिडिओ तुम्ही अपलोड केलेले असेल आणि एडिट मध्ये गेलात तरी पण खाली जे ऑप्शन दिसतात ना त्यामध्ये लिहिलेलं असतं रिलेटेड व्हिडिओ. तिथं जर ओपन केलं तर तुम्ही त्या रिलेटेडची कोणतीही व्हिडिओ आहे त्याची लिंक तिथे देऊ शकता. तर अशी ती लिंक देता येते. युट्यूबवर तुला सक्सेस होण्यासाठी किती वेळ लागला? बाय द वे, तुझे सगळे व्हिडिओ छान असतात. थँक्यू, मी बघते नेहमी. तर मला चॅनल तर 2 महिन्यामध्ये माझा मॉनिटाईज झाला. तिथून पुढे मी व्हिडिओ जास्त बनवले नाहीत, मी ब्रेकच घेतला किंवा कधीतरी टाकायचे. आता मागच्या वर्षीपासून 1 वर्ष झालं मी कंटिन्यू व्हिडिओ टाकतेय. 1 वर्ष झालं टाकतेय, म्हणजे 5 महिने जर माझे तसे गेले असतील ना, तर तिथून पुढे म्हणजे 5 महिन्यानंतर मला चांगली सक्सेस मिळायला सुरुवात झालं. माझं अर्निंग पण स्टार्ट झालं. 5-6 महिने झालं मी अर्न करते युट्यूबवर. त्यामुळे जर कंटिन्यू केलं, कन्सिस्टन्सी ठेवून, तर 5-6 महिन्यात सुद्धा तुमचा चॅनल चांगला ग्रो होऊ शकतो किंवा कोणाचाही चॅनल चांगला ग्रो होऊ शकतो. ताई, माझं युट्यूब चॅनल करून 3 महिने झालेत, पण सबस्क्रायबर वाढत नाहीत. एक व्हिडिओ 1 सबस्क्रायबर, कधी कधी सबस्क्रायबर येतच नाही, त्याबद्दल थोडं सजेशन द्या. तर मी हे सगळ्या गोष्टी सांगितल्यात की तुम्ही कंटिन्यू करा, काहीतरी वेगळं क्रिएटिव्ह करा, काहीतरी वेगळ्या गोष्टी सांगितल्या तर व्ह्यूज पण येतात. आणि व्ह्यूज आले की सबस्क्रायबर वाढतात, ते आपण सांगून काही वाढत नाहीत.
मी जर असं मनातल्या मनात हे सगळं मेसेज वाचला ना, मला एकदम छान पटपट पटपट वाचता येतो. पण असं तुमच्या पुढे हा प्रश्न वाचायचं म्हटलं की माझी तोथरी वळते. असं नका समजू की मला वाचता येत नाही, वाचता येतं मला, पण हे असं होतंय माझ्याकडून. तर हा पुढचा काव्या चा क्वेश्चन आहे. हो ग ताई, मला खूप गरज आहे. माझा चॅनल आहे, व्ह्यूज येत नाही, सबस्क्रायबर येत नाही. मला तुझ्यासारखं सक्सेसफुल व्हायचं आहे, पण कळत नाही. खूप कन्फ्यूज आहे ताई, तू बनव व्हिडिओ. हा माझा क्वेश्चन सॉल्व कर. तर यांचा क्वेश्चन आहे की व्ह्यूज येत नाहीत, सबस्क्रायबर वाढत नाहीत, हेल्प कर. तर ह्याच गोष्टी मी बऱ्याचदा सांगितल्या, त्याच गोष्टी तुम्ही पण फॉलो करू शकता. आता वेगळं काय सांगणार मी तुम्हाला. युट्यूब चॅनलवर व्हिडिओ किती वाजता टाकायचा असतो? मी 2:30 वाजता टाकते. तुम्ही तुमच्या वायटीमध्ये चेक करून तुम्ही बघा. ताई, मला तुला एक विचारायचं आहे. वायटी स्टुडिओमध्ये जाऊन आपण आपली व्ह्यूज काउंट करतो, त्यामध्ये एंगेज व्ह्यूज असतील तरच ते काउंट केले जातात. मग पेमेंट करताना एंगेज व्ह्यूज किती असावे म्हणजे आपल्याला पैसे भेटतील, आणि ते कसे काउंट केले जातात? प्रत्येक व्हिडिओचे काउंट केले जातात की सर्व व्हिडिओ एकत्र करून काउंट केले जातात? प्लीज सांग. बाकी तुझे व्हिडिओ खूप छान असतात, मी बघते. थँक्यू माझे व्हिडिओ बघता म्हणून. तर एंगेज व्ह्यूज वगैरे त्यावरती लक्ष नाही द्यायचं. आपली जी व्हिडिओचे व्ह्यूज आहेत, एकूण व्ह्यूज, त्यावरतीच आपलं पेमेंट येतं. असं फिक्स नाहीये की एवढेच व्ह्यूज आल्यानंतर एवढं पेमेंट येईल. कधी कधी आपल्या टॉपिकवरती डिपेंड असतं. आपण घरातले इलेक्ट्रिक गोष्टींची माहिती दिली, किंवा मेकअप रिलेटेड असेल, किंवा काहीतरी वेगळ्या गोष्टी असतील की त्यावरती चांगल्या ॲडव्हर्टाईज लागतील, असे जर टॉपिक असतील तर कधी कधी 2,000 व्ह्यूज वरती पण आपल्याला $1 मिळतो. आणि मग कधी 3,000ला मिळतो, कधी 4ला मिळतो, आणि कधी कधी असं होतं की आपण फक्त डेली ब्लॉग टाकला दिवसातला तर 5,000 व्ह्यूजला सुद्धा मला $1 मिळालेला आहे. त्यामुळे असं नाही की ते काही फिक्स नाहीये. आणि एंगेज व्ह्यूज वगैरे काउंट करायची काही गरज नाही. आपले जे व्ह्यूज असतात संपूर्ण व्हिडिओचे, त्यावरतीच आपण बघितलं तरी चालतं त्या गोष्टी. ताई, तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता. मला पण व्हिडिओ बनवायचेत, पण कोणत्या टॉपिक वरती बनवावे समजत नाही. तुम्ही सांगा ना सुरुवात कशी करावी? तर हे काय कोणी सांगून होऊ शकत नाही, कारण ज्या माणसाला ज्या गोष्टीत इंटरेस्ट आहे त्याच गोष्टीत तो असं मनापासून करू शकतो. मला ज्या गोष्टींची आवड आहे त्या गोष्टी मी तुमच्या बरोबर दाखवते. आता मी हे करते म्हणून तुम्ही पण ह्याच गोष्टी करा असं म्हणणं चुकीचं आहे. तुम्हाला ज्या गोष्टीत आवड आहे, मन मोकळेपणाने जी गोष्ट तुम्ही लोकांसोबत शेअर करू शकता ती तुम्ही करा. म्हणजे ती तुम्ही चांगल्या पद्धतीने करू शकता. कोण दुसरे करतायत म्हणून ती गोष्ट आपण केली तर नाही होत. ताई, तुमचा पहिला व्हिडिओ कोणता होता? आपण नवीन चॅनल कसे उघडायचे याबद्दल माहिती सांगा. तर तुम्ही ते टेक्निकल चॅनलवरती बघू शकता. शूटिंग कशी करते ते मी व्हिडिओज बनवेल. ताई, माझे सबस्क्रायबरच वाढत नाहीत. आपण म्हणून आणि काही करून सबस्क्रायबर नाहीत वाढत. आपला कॉन्टेंट चांगला असला पाहिजे, लोकांना आवडला पाहिजे. म्हणजे आपण बनवतो व्हिडिओ, असं नका तुम्ही माझा गैरसमज करू की चांगले अशी म्हणते तशी म्हणते. आपण व्हिडिओ बनवतो, आपल्याला ज्यावेळेस आपण पहिला किंवा कोणतीही व्हिडिओ बनवतो, आपला व्हिडिओ आपल्याला खूप चांगला वाटतो, कारण आपण तेवढी कष्ट करून मेहनत करून तो बनवलेला असतो. आणि त्यानंतर वाटतं की आपण एवढा चांगला व्हिडिओ बनवलाय तरी पण त्याला व्ह्यूज येत नाहीत. असं पण होतं की आता तुमची एखादी व्हिडिओ माझ्या व्हिडिओपेक्षा पण चांगली असेल, पण मला व्ह्यूज आहेत आणि तुम्हाला त्या व्हिडिओला व्ह्यूज नाहीत. तर याचं कारण आहे की माझी ऑडियन्स तयार झाली आहे. इतके दिवस झाले मी व्हिडिओ टाकतेय, रोजचा व्हिडिओ ते माझा बघतायत. आता एखादा कसा जरी व्हिडिओ माझा नसेल चांगला, पण त्यांच्या समोर आला, ते मला ओळखतात आणि त्यामुळे तो पण व्हिडिओ त्यांनी बघितलेला असतो, त्यामुळे असे पण व्ह्यूज येतात. तर ऑडियन्स एकदा आपली तयार झाली तर ते आपले कोणते पण व्हिडिओ बघतील. पण सुरुवातीला आपल्याला काहीतरी वेगळ्या गोष्टी, काहीतरी क्रिएटिव्ह त्यांना दाखवावं लागतं. त्यावेळेस लोक आपल्याला बघायला सुरुवात करतात आणि आपले सबस्क्रायबर वाढतात. तर ही ना खूप महत्वाची गोष्ट आहे आणि यावरती सगळ्यांनी फोकस केलं पाहिजे. आता हे जे क्वेश्चन्स आहेत किंवा हे जे व्हिडिओ बघतायत, सगळ्यांना क्रिएटर बनायचे किंवा क्रिएटर्स आहेत ते, तर तुम्ही फक्त या गोष्टीकडे फोकस करा की मी चांगला व्हिडिओ कशी बनवेल, माझी व्हिडिओची सुरुवात काय असणार आहे. आणि सुरुवात एकदम छान असली व्हिडिओची की लोक थांबतात आणि व्हिडिओ पुन्हा बघतात पण. आणि 30 सेकंदापर्यंत जर आपला व्हिडिओ बघितला गेला तर त्याची एंगेजमेंट चांगली राहते आणि आपल्या व्हिडिओला व्ह्यूज येतात. त्यामुळे पहिले 30 सेकंद तरी व्हिडिओ खूप चांगला बनवायचा.
आणि खूप मोठा व्हिडिओ सुरुवातीला नाहीच बनवायची मी. सुरुवातीला 1 मिनिटाचा व्हिडिओ बनवायचे. आता असं झालंय की माझी ऑडियन्स पण तयार झाली आहे, त्यांना आवडतात माझ्या गोष्टी बघायला, तर मी 2 मिनिटापर्यंत माझा व्हिडिओ बनवते. 1.5 मिनिट तर असतोच, 1.25 कधी 2 एवढा होतो. पण सुरुवातीला मी फक्त 1च मिनिटाचा बनवायचे. थोडा मोठा झाला तर व्ह्यूज येत नसायचे, फक्त 1 मिनिटाचा व्हिडिओ. तर तुम्ही पण व्हिडिओच तसं करू शकता की व्हिडिओ छोटाच ठेवा पण चांगला ठेवा. ॲफिलिएट कसं करायचं, तर ॲफिलिएटचं पण मी सांगितलं कसं करता येतं ते. आणि ते टॅग प्रोडक्ट, तिथे जाऊन प्रोडक्ट टॅग करू शकतो. 9,000 झाल्यानंतर ते ऑप्शन येतो. ताई तुम्ही खूप छान व्हिडिओ बनवता, मी रोज बघते तुमचे व्हिडिओ, थँक्यू. तू यूट्यूब जर्नीचा तुमचा एक्सपिरियन्स कसा आहे, तुम्ही काय ट्रिकने सक्सेस झाला आहात त्यावरती व्हिडिओ बनवा, आणि काय काय वस्तू वापरता, व्हिडिओ शूटिंग एडिटिंग कशी करता ते सांगा. मी पण न्यू चॅनल सुरू केलं आहे, सपोर्ट मी. तर प्रतिभा लाईफस्टाईल व्लॉग यांचा हा प्रश्न आहे. तर मी ट्रायपॉड वापरते, सायनो ब्रँडचा माझा हा ट्रायपॉड आहे. हे जे मी प्रोडक्ट वापरते व्हिडिओसाठी ते मी टॅग करेल ह्या व्हिडिओला. बोयाचा माझा माईक होता, खूप छान आवाज यायचा. काही काही जणी मला म्हणतात की तुझी ना व्हिडिओ क्वालिटी सुधारली पण तुझा आवाज बदललाय. आता माझा आवाज आहे तसाच आहे, पण आयफोनचा माईक माझ्याकडे नाहीये, त्यामुळे थोडासा इको येतो आणि मग माझा आवाज स्पष्ट येत नाही. माझा जो बोयाचा माईक आहे तो ह्या मोबाईलला मी वापरायचे ओप्पोच्या, आणि खूप छान आवाज यायचा त्याने. तर आता मला माईक घ्यायचा आहे, पण कोणता घ्यावा कन्फ्यूज आहे, त्यामुळे अजून तरी घेतलेला नाहीये. एक्सपिरियन्स सांगायचा आहे ना तुम्हाला, तर एक्सपिरियन्स 3 वर्ष झालं करतेय मी. फक्त सुरुवातीला मी कन्सिस्टंट नव्हते, त्यामुळे माझ्या चॅनलची, आणि असं पण होतं की आपल्याला काय करावं हेच समजत नाही. आणि ब्लॉगिंग सुरुवातीला माझं असं व्हायचं की मला ब्लॉगिंग डायरेक्ट करायची, किंवा डायरेक्टचं नाही, मला ब्लॉगिंग नव्हतं करायचं, पण लोकांचा इंटरेस्ट आहे त्यात, ते लोक बघायला लोकांना आवडतं, त्यामुळे नंतर नंतर मी यामध्ये शिरले. आणि ज्या वेळेस पासून मी ब्लॉगिंग करते त्यावेळेस पासून माझ्या चॅनलची ग्रोथ झाली. आता जे पहिले टॉपिक मला दाखवायचे असायचे, स्किन केअरचे, हेअर केअरचे, मेकअपचे, मग त्या सगळ्या गोष्टी मी यात पण दाखवू शकते, आणि त्याचसोबत माझ्या घरातल्या गोष्टी पण दाखवते, त्यामुळे माझा चॅनल ग्रो झाला असं मला वाटतं. पुढचा प्रश्न आहे, तू एवढं सगळं कसं मॅनेज करतेस? तर आपल्याला गोष्टी आपण ठरवलेल्या असल्या की मला ह्या गोष्टी करायच्याच आहेत, तर मग मॅनेज होतात. आणि नाही होणार असं म्हणत बसलो तर होतच नाहीत. मग आदल्या दिवशीपासूनच मी ठरवून ठेवते की मला उद्या काय करायचंय. त्यावेळेस मग मनाची तयारी आधीपासूनच असते की हा आपल्याला हे करायचंय, त्यामुळे बाकीची कामं पण मी पटकन आवरून घेते, त्या पण गोष्टी करते. तर हे सगळं आपल्या मनावरती डिपेंड असतं. आपण ठरवलं तर आपल्याकडून गोष्टी होतात, आणि कसं होणार हा जर विचार केला तर कधीच गोष्टी होत नाहीत. 1 सबस्क्रायबर कशी कंप्लीट केले तू, आणि वॉच टाइम पण, पेड सबस्क्रिप्शन, बहुतेक हा प्रश्न मी घेतलाय. आता हे पुढचा एक प्रश्न आहे की 3 महिने झाले मी चॅनल ग्रो केला, व्ह्यूज कमी आहेत, 1K होतात, 3-4 व्हिडिओला आहेत 4.5. तर मी त्यांचा क्वेश्चन असा आहे की मी चॅनल हा कंटिन्यू करू की नवीन चॅनल बनवू. तर लगेच मी तुम्हाला असं नाही सांगू शकत की तुम्ही नवीन चॅनल बनवा, किंवा तुम्ही 3च महिने झालेत तुमच्या चॅनलला, तर तुम्ही कंटिन्यू करू शकता. असं नाही की खूप, काही काही जणांचं असं पण झालेलं आहे की 1,500-2,000 व्हिडिओ टाकलेले आहेत आणि तरी पण व्ह्यूजच येत नाही. तर मग तुम्ही असं म्हणू शकता की तुमचा चॅनल डेड झालाय आणि मग आपण दुसरा चॅनल काढला पाहिजे आणि त्यावरती ट्राय केलं पाहिजे. पण थोडे जर व्हिडिओ असतील तुमचे 200-300, तर तुम्ही ते कंटिन्यू करू शकता आणि तो पण चॅनल तुमचा चांगला ग्रो होऊ शकतो. तू शॉर्ट व्हिडिओ कसे शूट करतेस आणि एडिट कसे करते यावरती आपण बनवूयात. तर पुढचा प्रश्न आहे, ताई व्हिडिओ चालू होण्याआधी जे छोटे छोटे पार्ट घेतो ते कसे घ्यायचे? तर एडिट करतानाच आपण ते घ्यायचे, दुसरीकडून कुठून घेणार? आपण पूर्ण व्हिडिओ एडिट करतो, छोटे छोटे पार्ट्स करतो, मग त्यातले कोणते पार्ट्स आपल्याला पुढे टाकायचे, किंवा कधी कधी आपण तसंच डायरेक्ट बनवतो, कधी कधी व्हिडिओतलं काहीतरी पार्ट टाकतो, तर ते कट करायचे, कॉपी त्याचं डुप्लिकेट करायचं आणि एक पुढे घ्यायचं असं. शूटिंग कशी काढते वगैरे हे ज्यांचे कोणाचे प्रश्न असतील ते मी आता वाचत नाही, त्याच्यावरती आपण व्हिडिओज बनवूया सेपरेट. शॉर्ट कसे अपलोड करते ते सांग प्लीज, स्पेशली टॅग कसे लावायचे तर ते सांग. तर शॉर्ट मी व्हिडिओ अपलोड करते अनलिस्टेड करून, आणि टॅग मी जास्त लावत नाही. माझे 3च टॅग असतात, ऐश्वर्या माने, मिनी ब्लॉग, मराठी मिनी ब्लॉग, कारण शॉर्ट व्हिडिओ असतो त्यामुळे मिनी ब्लॉग,
आणि मराठी डेली ब्लॉग असे 3च मी टॅग लावलेले असतात. जर मी रेसिपी वगैरे दाखवली त्यामध्ये कोणती तर त्या रेसिपीचं नाव पण टाकते, पण मी जास्त करून हे 3च टॅग लावून टाकते. आपल्या व्हिडिओमध्ये जी गोष्ट आहे ना तेच टॅग आपल्याला व्हिडिओत लावायचे असतात. जर वेगळे टॅग लावले तर ते अलाउड नाहीये. त्यामुळे जे आपल्या व्हिडिओत आहे ते कोणतेही टॅग तुम्ही टाकून देऊ शकता. ॲफिलिएट लिंकवर टाकण्यासाठी काय एलिजिबिलिटी सांगितला मी ते तुम्हाला. तर हा अंकिता कदम त्यांचा क्वेश्चन आहे, मी याचं उत्तर दिलेलं आहे. ताई तुम्ही व्हिडिओ कोणत्या ॲपवरून एडिटिंग करता? VN ॲपवरून मी एडिटिंग करते. आणखीन एक तोच गुगल पिन विषय आहे, त्याचं पण उत्तर दिलंय की ते त्यांनी विचारलंय की किती सबस्क्रायबर झाल्यानंतर येतो. तर सबस्क्रायबरवरती नसतं, मॉनिटाईज झाल्यानंतर आपले $10 कम्प्लीट व्हावे लागतात आणि $10 कम्प्लीट झाल्यानंतर आपला गुगल पेन येतो. ताई ॲफिलिएट कसे असते ते सांग, तू कोणतं फिल्टर वापरते का ते पण सांग. तर मी कोणतंच फिल्टर वापरत नाही व्हिडिओमध्ये, जे ओरिजिनल व्हिडिओ आहेत तसाच आयफोनमध्ये मी शूट केलाय ना, करते आता असंच टाकते. आणि पहिला जो माझा हा ओप्पोचा मोबाईल होता यामध्ये पण मी कोणताही अजिबात फिल्टर वगैरे लावत नव्हते. जशी व्हिडिओ येत होते तशीच मी ती टाकत होते, त्यामुळे फिल्टर मी वापरत नाही. आणि ॲफिलिएट कसं करायचं हे मी तुम्हाला सांगितलंय. ताई माझं पण चॅनल आहे, 2 इयर्स झाले, आता पण वॉच टाइम कमी होतोय. जर मी रेग्युलर व्हिडिओ टाकले तर माझं चॅनल मॉनिटाईज होईल ना? सबस्क्रायबर्स झालेत माझे पण वॉच टाइमच राहिला आहे. हा चॅनल जुना झाल्यावर काही इफेक्ट होतो का? खूप जास्त व्हिडिओ असतील ना तर मला वाटतं की ते पण मी काही नाही सांगू शकत तुम्हाला फिक्स की असंच होईल तसंच होईल. मी माझं स्वतःचं चॅनल असल्यावर त्यावरती एक्सपेरिमेंट करू शकते की मी तो डिलीटच केला, दुसराच काढला वगैरे. आणि 2 वर्ष झालेत आणि वॉच टाइम कमी कमी होतो ना, तर 1 वर्षाचा हे आहे, त्याला क्रायटेरिया आहे की 1 वर्षातच आपला वॉच टाइम कम्प्लीट झाला पाहिजे 365 दिवसात. मग 365 दिवसामागचा जो वॉच टाइम आपला झालेला असतो तो मागचा कमी होत जातो. त्यामुळे 1 वर्षातच आपल्याला तो कम्प्लीट करून घ्यायचा असतो. तर एवढे सगळे प्रश्न होते, सगळ्या प्रश्नांची मी उत्तरं दिली आहेत. आणि कोणाला वाटलं असेल की माझा क्वेश्चन वाचला नाही किंवा रिपीट आहेत क्वेश्चन, ते मी वाचलेले नाही आहेत. बाकी जेवढ्यांचे सगळे काही क्वेश्चन्स होते त्यांची उत्तरं मी दिलेली आहेत. तरी पण तुम्हाला काही प्रश्न असेल तर आता तुम्ही खाली कमेंट करा आणि कमेंटमध्येच मी व्यवस्थित उत्तरं देईल. लाईव्ह आपण करायचं का? एखादा लाईव्ह सेशन आपण घेऊया असं मला वाटतं. आणि तिथं जर तुम्ही असं डायरेक्टली तुमचा क्वेश्चन विचारला, मी तुम्हाला त्याचे आन्सर्स देऊ शकते युट्यूब रिलेटेड. कारण की हे जे व्हिडिओ बघतायत ते युट्यूब क्रिएटर होणारेच लोक आहेत. आणि तुम्हाला जर हवं असेल तसं तरी कमेंट करा, एखाद्या वेळेस आपण लाईव्ह करूयात. कारण की अशी व्हिडिओ बनवत बसण्यापेक्षा डायरेक्ट तुम्ही मला प्रश्न विचारला आणि तिथं मी तुमचं उत्तर दिलं तर आणखी चांगलं आपलं एक बॉन्डिंग बनेल, एकमेकांना आपण चांगलं समजू शकतो. तर तसं असेल तरी तसं कमेंट करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.